म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल पांडुरंगा करो समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुदाभं, जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमालां कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। यदक्षरमणाखेयमानन्दमज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम्, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम्,
अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। संप्रती भगवत चिंतन रूपी सेवेकरिता आपणासमोर प्राप्त असलेला अभंग चिन्मय सुखवासी देहोक्षेत्र निवासी रत साम्य सुखासी तू तारक लोकासी श्रीमंत संत जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांचा अभंग आहे। तुकोबराय महाराज या अभंगातून भगवत शरणागतीचा स्व अनुभव अर्थात स्वतःचा अनुभव प्रकट करतात आणि भगवत शरणागतीचा उपदेशही करतात। विठ्ठल अभंगाचा संक्षिप्त अर्थ आपल्या समोर प्रतिपादन करतो। म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी म्हणून शरण जावे। का म्हणून शरण जावं त्याचा विचार आपण चरणामध्ये करणार आहोत। शरण गेल्यानंतर भगवंत करणार काय? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। त्या भगवंताला त्या देवाला आपण जर सर्व भावाने शरण गेलो तर भगवंत आपल्याला या भव नदीतून पार उतरवेल। इतका करुणावंत तो आहे, बहु आहे करुणावंत। करुणावंत असल्यामुळे त्याच्याकडे इतके गुण आहेत की त्याचे नावही अनंत आहेत। अनंत हे नामजा। तुकोबराय महाराज म्हणतात की मला या भगवत शरणागतीचा अनुभव आलेला आहे। जो अनुभव मला आला तो मी तुमच्या समोर प्रगट करत आहे। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल ज्या निमित्ताने ही सेवा आहे एक आगळं वेगळं निमित्त आहे आणि ते दुर्मिळ आहे। कमी प्रमाणात पाहायला मिळतं म्हणून ते दुर्मिळ आहे। विवाह समारोपाची ही सेवा आहे आणि असे सोहळे होत नाही, क्वचित होतात। या परिहारामध्ये मी 6 गोष्टी तुम्हाला सांगून जातो। मुळातच विवाहाचा समारोप हा कीर्तनाने होतो हेच विशेष आहे। अन्यथा दुसऱ्याही पद्धतीने करता आला असता परंतु केला नाही।
त्या मागचं कारण असं आहे. मी तर म्हणेल की खऱ्या अर्थाने आज नवरदेवालाच नाही, देवालाही आनंद झाला. कारण ज्या कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र उत्पन्न होतात, त्यांनी केलेल्या सत्कर्माचा, त्यांनी केलेल्या परमार्थाचा आनंद भगवंताला होतो. कुळी कन्या पुत्र कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र उत्पन्न होतात, पण केवळ उत्पन्न होऊन फायदा नाही, त्यांनी परमार्थ करावा, भजन करावं, तरच भगवंताला हरिख म्हणजे आनंद होतो. तयाचा हरिख, हरिख म्हणजे काय? आनंद. कोणाला होतो? तयाचा हरिख वाटे देवा. म्हणून नवरदेवालाच आनंद झाला आज, अशातली गोष्ट नाही, देवालाही आनंद झाला. कारण असे सात्विक कन्या पुत्र या कुळामध्ये उत्पन्न झालेत. बरं, ज्या कुळामध्ये उत्पन्न झालेत ते कुळ पण सात्विकच आहे. म्हणून जसं बीज आहे तसं फळ आहे. वैकुंठवासी गुरुवर्य वारकरी आपण त्यांना म्हणूया, पंढरीनाथ बाबा, या घरची मोठी परंपरा आहे. म्हणून कुळच जर सात्विक असेल, ज्याचं बीज स्थान सात्विक आहे, त्या घरामध्ये आलेली जी काही फळं असतील ती सात्विकच असणार आहे. म्हणून अशा सात्विकांच्या बुद्धीमध्ये सात्विकच विचार येणार आहे. शुद्ध बीजा बोटी बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ गोमटी म्हणजे चांगले. शुद्ध बीज असेल की त्याला येणारे फळ सुद्धा शुद्ध आणि गोमट असणारे चांगले असणार आहेत. म्हणून भगवंताला आज खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे. या सोहळ्याच्या व्यतिरिक्त जर अन्य आपण काही उपक्रम ठेवला असता तर भगवंताला आनंद नसता झाला. भगवंताला आनंद नसता झाला. भगवंताला आनंद भक्तांचा होतो आणि भक्तांनी केलेल्या भजनाचा होतो. दुसरी गोष्ट या परिहारामध्ये सांगून जातो, देवाला तर आनंद झालेला आहे, पण मनुष्याने जीवन जगत असताना जन्माला आल्यानंतर असं काही सत्कर्म आपण करून जावं की ज्याचा आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांकरता उभा राहील. म्हणून तो आदर्श या कुटुंबाने, या परिवाराने आज आपल्या करता उभा केलेला आहे. काय केलाय? आदर्श उभा केलाय. असं काही सत्कर्म आपण करून जावं, जन्माला आल्यानंतर दरिद्री राहून काही उपयोग नाही, दरिद्री जीवन जगण्यात काही अर्थ नाही. आलं की सत्कर्म करावं, त्या सत्कर्माची जी कीर्ती आहे ती कीर्ती, त्या कीर्तीचा सुगंध या संपूर्ण जगतामध्ये दरवळत राहावा, असं काही आपण सत्कर्म करावं. आणि ते सत्कर्म आज हे कुटुंब करत आहे. म्हणून हा आदर्श, या कीर्तीचा सुगंध हा नित्य या जगतामध्ये दरवळत राहील. विठ्ठल विठ्ठल. तिसरी गोष्ट सांगून जातो की या परिवाराने भोगाकडे प्रवृत्त न होता त्यागाकडे प्रवृत्ती केली आहे. भोग काय होता? जर या कीर्तनाच्या व्यतिरिक्त दुसरा उपक्रम असता तर तो भोग झाला असता. पण भोगाकडे न जाता भजनाकडे गेलेलो आहोत. भजनाकडे गेलो याचा अर्थ त्यागाकडे जात आहोत. अजून पुढे सांगतो, विकृतीचा स्वीकार न करता संस्कृतीचा स्वीकार हाच खरा आदर्श आहे. विठ्ठल. विकृतीचा स्वीकार जर केला असता तर काय झालं असतं? विकृती काय होती? विकृती म्हणजे जी वरात करणार होतो ती विकृती होती.
पण ते न करता इथे कथेचं आयोजन केलंय, भजनाचं आयोजन केलंय, ही आपली संस्कृती आहे. असं मी का सांगतोय? संस्कृतीची जोपासना आपण करत आहात, संस्कृतीची जोपासना आपण करत आहात. सर्वांना हे शक्य होत नाही. असं का म्हटलं? भागवतामध्ये, भागवताच्या महात्म्यामध्ये असा विचार आलेला आहे. शुक मुनींना प्रश्न केला गेला की भागवत सप्ताह विधी कसा करावा. भागवताच्या महात्म्यामध्ये असा विचार आलाय. प्रश्न केला गेला शुक मुनींना की भागवत कथा, त्या कथेचा सप्ताहाचा विधी काय आहे. तेव्हा उत्तर दिलं गेलं. तिथलं उत्तर आहे बरं का, भागवत ग्रंथात ज्या पद्धतीने आपण आपल्या घरातील विवाह जितक्या उत्साहाने करतो, त्या विवाह करता जितके आपण उत्साही असतो, जितक्या उत्साहाने आपण निमंत्रण देतो आणि जितका काही खर्च आपण त्या विवाहाला करतो, त्याच पद्धतीने या भागवत कथेचंही आयोजन तसं करावं. तसंच निमंत्रण या भागवत कथेला द्यावं, तितकाच सगळा खर्च करावा. त्याच पद्धतीने त्या उत्साहाने, जो उत्साह आपला विवाहामध्ये आहे, जो उत्साह आपला विवाहामध्ये आहे, तोच उत्साह भारी कथेमध्ये सुद्धा असला पाहिजे. हे उत्तर कुणाचं आहे? शुक मुनी उत्तर देत आहेत. समोर बसलेल्यांना उत्तर देतात की भागवत कथेचं आयोजन असं करा, ज्या पद्धतीने आपण विवाह करतो, तिथं ज्या पद्धतीने आपण उत्साह दाखवतो, तिथं जो आपल्याला आनंद मिळतो, तोच उत्साह इथे आपण कथेमध्ये दाखवा. म्हणून मला तरी असं वाटतंय की त्या संस्कृतीची जोपासना, शुक मुनींनी सांगितलेला जो नियम आहे, तो मात्र आज इथे सिद्धीस गेलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. चतुर्थ मुद्दा सांगून जातो परिहारामधला. एक प्रश्न करतो तुम्हा सर्वांना, व्यवस्थित सूक्ष्म श्रवण करा. कारण आजकाल असं होतंय, कीर्तन होतात, सप्ताह होतात, वर्षानुवर्ष होतात, शताब्दी होऊन जाते, 100 वर्षाच्याही पुढे कीर्तनांचे सप्ताह होत आहेत. परंतु येतात 2 तासापुरते बसतात आणि 2 तास झाले की आपण आपल्या प्रपंचामध्ये. तसं न करता परिवर्तनाची आज आवश्यकता आहे संप्रदायामध्ये. विचार असा चालू होता की मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. प्रश्न याच्या करता विचारतोय की तुम्ही सावध आहेत की नाही. कधी कधी असं वाटतं की कीर्तन झाल्यावर परीक्षा घ्यावी. कारण तितकं सूक्ष्म तुम्ही श्रवण करायला ध्यान देऊन. तरी अवधान एक वेळ दिजे सावधानतया शृणू. भागवतामध्ये एक वाक्य आलंय, सावधानतया शृणू, सावधानतेने ऐका. प्रश्न असा आहे, विवाह भोग आहे का, विवाह गरज आहे का, विवाह मनोरंजन आहे का, की विवाह संस्कार आहे. प्रश्न कळाला का? परत सांगतो, विवाह भोग आहे का, विवाह मनोरंजन आहे का, त्यानंतर विवाह ही गरज आहे का, किंवा विवाह संस्कार आहे का. प्रश्न आहे, त्याला 4 पर्याय आपल्या समोर आहेत. आपल्या सर्वांच्या दृष्टीने विवाह म्हणजे काय आपण सांगा. काय आहे? विवाहाला भोग म्हणता येईल का? असू द्या, बाकीच्यांना विचारण्यापेक्षा आज जी उत्सव मूर्ती आहे आपण त्यांनाच विचारतो. विवाह केला, पण विवाह भोगासाठी करतोय का, विवाह गरज आहे म्हणून करतोय का, विवाह मनोरंजन आहे म्हणून करतोय का, का विवाह संस्कार आहे म्हणून करतोय. क्या विवाह हा संस्कार आहे. अजून पुढे जाऊन सांगतो, विवाहाला संस्कार म्हणून पाहणारे जे आहेत ते खरे संस्कारी. कळलं का? विवाहाला संस्कार समजणारे जे आहेत ते संस्कारी आहेत, आणि विवाहाला भोग किंवा गरज किंवा मनोरंजन म्हणून पाहणारे जे आहेत ते संस्कारी नाही, ते संकरित आहेत. असं का म्हणतोय? कालची घटना आहे. बंगालमध्ये परकीयांची संख्या वाढावी म्हणून आपल्या स्वतःच्या भगिनींसोबतच विवाह केले गेले. कालची बातमी आहे. परकीयांची संख्या, अर्थात लक्षात आलं असेल तुम्हाला बंगालमध्ये काय प्रकरण आहे. परकीयांची संख्या वाढावी, हिंदूंची संख्या कमी व्हावी, त्याकरता आपल्या स्वतःच्याच भगिनीसोबत बहिणीसोबत विवाह करून आपली संख्या वाढवली जात आहे. आपल्या गावापर्यंत अशा बातम्या येतही नाही, त्यामुळे आपण सावधान पण नाही. हे कशामुळे झालंय सांगून गेलो. विवाहाला जर संस्कार म्हणून पाहत असाल तर तो संस्कारी आहे, आणि जे विवाहाला भोग म्हणून पाहतायत,
गरज म्हणून पाहतायत ते संकरित आहेत. विठ्ठला विठ्ठला. म्हणून विवाह हा संस्कार आहे. त्या संस्कारांच्या संदर्भाने थोडा विचार करूया. संस्कार ही आपल्या हिंदू धर्मातली एक चौकट आहे. सगळेजण श्रवण करतायत ना, ऐका. गौतम ऋषींनी 40 संस्कार सांगितले होते, परंतु कालाच्या ओघाने, कालाच्या प्रभावाने ती संख्या घटली. त्यानंतर अंगिरा महर्षींनी ती संख्या 25 वर आणली. गौतम ऋषींनी किती संस्काराची चौकट सांगितली? 40. कालाच्या प्रवाहाने नंतर ती अंगिरा महर्षींनी 25 वर आणली. आणि आता व्यास महर्षींनी तीच चौकट 16 संस्कारांची आपल्या समोर या हिंदू धर्मामध्ये निर्माण केली. त्या संस्काराच्या चौकटी मागचा उद्देश असा होता की आपली हिंदू संस्कृती ही वृद्धिंगत व्हावी, परंतु वृद्धिंगत होत असताना त्याला आध्यात्मिक बाजू असावी, जोड असावी. संस्काराने माणूस घडत जातो. एखाद्या नदीला जर आपण, किंवा जाऊ द्या नदी सोडा, आपण सर्व शेतकरी वर्ग आहात. जर आपण मोटर चालू केली आणि जर आपण पाणी जर सोडलं, त्या पाण्याला जर आकार दिला नाही तर ते पाणी कुठेही जाईल, हा सगळ्यांचा अनुभव आहे. पण त्याला जर आपण बांध देत गेलो, त्याला जर आकार देत गेलो, तर मात्र योग्य ठिकाणी पाणी पोहोचणार आहे आणि पिकाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊन फळ आपल्या पदरात पडणार आहे. तिथे जसा पाण्याला आकार दिला जातो, त्याच पद्धतीने आपल्या या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांचा एक बांध आखला गेला, निर्माण केला गेला. त्या बांधाच्या आत राहून आपण सर्वजण सत्कर्म करत राहू आणि त्याचा फळ नक्कीच आपल्याला पारमार्थिक फळाचा लाभ होईलच. त्याचबरोबर आपण व्यवहारामध्ये जरी वागत राहत असलो तरी सुद्धा व्यवहारामध्ये सुद्धा आपला लाभच होईल. म्हणून त्या 16 संस्कारांची निर्मिती, अर्थात 16 संस्कार आहेत. मग ते गर्भधारणेपासून ते अंत्येष्टीपर्यंत 16 संस्कार, तो एक स्वतंत्र विचार आहे. गर्भधारणेपासून ते अंत्येष्टीपर्यंत, अर्थात अंत्यसंस्कारापर्यंत हा एक संस्कारच आहे. म्हणून या 16 संस्कारांची निर्मिती व्यास महर्षींनी या हिंदू धर्मासाठी केली. त्या मागचा एक थोर उद्देश होता की आपण सर्वजण सात्विक व्हावं, आध्यात्मिक व्हावं आणि आपली उन्नती व्हावी, म्हणून या 16 संस्कारांचं प्रयोजन. विठ्ठल प्रसंग असा आहे, ऐका. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा, रचना करा. व्यवस्थित ऐका. कोणी सांगितलं? भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पशु पक्षी प्राण्यांची निर्मिती केली. कोणी? ब्रह्मदेवांनी. भगवान विष्णूंना असं वाटलं मी सृष्टीची निर्मिती करायला लावली, पण यातले कोणीही माझी पूजा करणारे नाही. गाढव मंदिरात जात नाही, बैल मंदिरात जात नाही. वराह म्हणजे डुक्कर हे गटारीमध्ये लोळतंय. कळतंय का मी काय सांगतो? गाढव मंदिरात, गाढवाचं सांगतोय मी, गाढव मंदिरात जात नाही, बैल मंदिरात जात नाही. बैल हा घरच्या कामांना जुंपलेला आहे. घरच्या कामांना आता ते तुम्ही लावून घ्या कोणते घरची काम आहेत. म्हणून गाढव मंदिरात जात नाही, बैल मंदिरात जात नाही. ते वराह म्हणजे ते डुक्कर गटारीमध्ये लोळतंय. भगवान विष्णूंनी सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्हाला मी सृष्टी निर्माण करायला लावली होती, यातला एकही मला शरण येत नाही, यातला एकही माझ्या उपयोगाचा नाही, एकाच्याही मुखामध्ये नाम नाही. मग एक काम करा, तुम्ही भक्तांची निर्मिती करा. कोण म्हटलं? भगवान विष्णू ब्रह्मदेवांना सांगतायत की सृष्टी निर्माण करतायत, परंतु यातला एकही माझा भक्त नाही, तुम्ही भक्तांची निर्मिती करा. मग ब्रह्मदेवांनी ही मनुष्य जाती, अर्थात मानव देहाची निर्मिती केली. मानवाची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली. भगवान विष्णूंना आनंद झाला खरा, पण मला एक प्रश्न पडतोय, जर मानवाची निर्मिती भगवान विष्णूंनी भक्त म्हणून करायला लावली होती, आपण खरंच भक्त आहोत का? आजही त्यावर आपल्याला शंकाच आहे. कोणी सांगितलं होतं भक्त निर्माण करा? भगवान विष्णूंनी सांगितलं ब्रह्मदेवांना भक्त निर्माण करा. तशा पद्धतीने भक्त निर्माण केले, अर्थात मनुष्य जाती निर्माण केली की नाही? केली. पण ते भक्त आहेत का अभक्त आहेत, याचा मात्र अजून आपल्याला विचार स्पष्ट करावा लागेल आणि तो आपण प्रत्येकाने आपापल्या व्यक्तिगत करावा. म्हणून ज्या करता आपली निर्मिती ब्रह्मदेवांनी केली होती, कशा करता? भगवंताची
भक्ती करण्याकरता, भगवंताचं भजन करण्याकरता. परंतु या मायामोहाच्या संसारामध्ये आपण इतके बुडत गेलो की आपण भक्त आहोत हेच आपण विसरून गेलो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा या भक्ताला किंवा भक्त म्हणून आपण स्वतःला विसरून गेलो, म्हणून संतांना अवतार घ्यावा लागला आणि आपल्याला उपदेश करण्याची गरज संतांना पडली. अर्थात गरज आपल्याला आहे, परंतु उपदेश करण्याकरता संत आलेले आहेत. बरं, उपदेश कोणी कोणाला करावा? व्यवहारामध्ये साहजिक आहे. जसं दादा आहेत, आज विवाह आहे झाला, परंतु घरामध्ये कोणीतरी ज्येष्ठ आहेत, त्यांनी त्यांना उपदेश केला की आता विवाह करण्याची गरज नाही, आता विवाहाचा संस्कार करायचा आहे. मग उपदेश करणारे कोण आहेत? उपदेश हे थोर आणि मोठे आणि ज्येष्ठ लोक करत असतात. उपदेश कोण करतं? घरातली मोठी मंडळी उपदेश करत असतात. त्याच पद्धतीने उपदेश करण्याचा अधिकार संतांना देखील आहे, कारण कलियुगामध्ये संत हे थोर आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. म्हणून थोरांनी किंवा थोरा मोठ्यांनी, ज्येष्ठांनी उपदेश करायचा असतो कनिष्ठांना, आणि साधू हे थोर आहेत म्हणून साधू थोर जाना कलियुगी. म्हणून साधू आपल्याला उपदेश करतायत, तुकोबराय उपदेश करतायत. साधूंना थोर का म्हटलं गेलं असेल त्याचा विचार आपल्याला करायचा. बघा, जीव आहे, देव आहे आणि साधू आहेत म्हणजे संत आहेत. जीवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत की नाही? कळतंय ना? जीवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत, थोर आहेत, मोठे आहेत. त्याही पेक्षा बघा पुढे, देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं? जीवापेक्षा संत थोर आहेत इथपर्यंत ठीक होतं, परंतु तुम्ही म्हणताय देवापेक्षाही संत थोर आहेत, हे मात्र आम्हाला काही पटण्यासारखं नाही. लक्षात घ्या, 3 मुद्द्यांचा विचार आपण करूया, त्यातून संतांचा थोरपणा सिद्ध करून देता येईल. विठ्ठल संत थोर का आहेत? साधू थोर जाणं म्हटलंय ना, साधूला थोर म्हणून समजा. का थोर म्हणून समजावं? ऐका, कार्यत्व अवच्छेदकाने, व्यापकत्व अवच्छेदकाने आणि देशत्व अवच्छेदकाने संतांचा थोरपणा सिद्ध करता येतो देवापेक्षा. कळलं का? नसल कळत का? कारण थोडं अवघड ऐकण्याची सवय आता कानाला राहू द्या, जी आपली गेलेली आहे. कारण आता असं झालंय, कीर्तनामध्ये गाथा ज्ञानेश्वरीच्या प्रमाणांपेक्षा कविताच जास्त व्हायला लागल्या. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की काय होतंय आज, महाराज काय हसवत नाहीत, हसवण्याकरता कीर्तन नाही, तशी अपेक्षा तुम्ही ठेवून जर आलेला असाल तर माफ करा. कीर्तनामध्ये हसवलं जाणार नाही. कीर्तनामध्ये हे तत्वज्ञानच सांगावं, भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी कराव्या, बाकी गोष्टी इथे करू नये. त्याकरता दुसरी काही साधनं आहेत ना, त्याकरता आपल्याकडे आता हातामध्ये एक असतोच, त्याच्यामध्ये आपण मनोरंजन करू शकतो. घरामध्ये पण आहे, त्यावर मनोरंजन होऊ शकतं. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल. देवापेक्षा संत थोर कसे आहेत? देशत्व, कार्यत्व अवच्छेदकाचा विचार करूया. संतांचं कार्य आणि देवाचं कार्य, यातून आपल्याला लक्षात येईल की देव थोर आहेत की संत थोर आहेत. देवाचं कार्य काय आहे? सृष्टीची उत्पत्ती करणं. देवाचं कार्य काय? सृष्टी निर्माण करणं, जगत निर्माण करणं हे देवाचं कार्य आहे. पण संतांचं कार्य आहे जगताचा उद्धार करणं. जगत उद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. म्हणून जगताची उत्पत्ती करणं देवाचं कार्य आहे आणि जगताचा उद्धार करणं संतांचं कार्य. आता मलाच सांगा तुम्ही की जगताची उत्पत्ती करणं हे श्रेष्ठ आहे की जगताचा उद्धार करणं हे श्रेष्ठ आहे? ब्रह्ममूर्ती संत जगी Utara
सृष्टी संत जगी अवतरले कशा करता उद्धरावया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार व्हावा या करता ब्रह्ममूर्ती असलेले संत या जगतामध्ये अवताराला आलेले आहेत. म्हणून जगताचा उद्धार करण्याचं कार्य संतांचं आहे. जगताची उत्पत्ती करण्याचं कार्य देवाचं आहे. परंतु श्रेष्ठ कोण आहे? जगताचा उद्धार करणं हे महत्वाचं आहे की नाही? म्हणून संत थोर आहेत. कोणापेक्षा? देवापेक्षा. पहिला प्रकार झाला. कार्यत्वावच्छेदकाने देवापेक्षा संत थोर आहेत. चला, व्यापकत्व अवच्छेदकाने देवापेक्षा संत थोर आहेत. भगवंत कसे आहेत? चराचरामध्ये व्याप्त आहेत. कोण? भगवंत. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश शत सहस्रलक्ष्मी. भगवंत या घटाघटामध्ये प्रत्येकामध्ये भरलेला आहे, व्याप्त आहे. पण संतांच्या हृदयामध्येच त्यांनी भगवंताला साठवून घेतलं. साठविला हरी जिही हृदय मंदिरी किंवा एवढा प्रभू भावे. मी राम तैसा हृदयामध्ये मी राम. म्हणून भगवंत व्यापक आहेच. अशा व्यापक असलेल्या भगवंताला संतांनी आपल्या हृदयामध्ये साठवले. म्हणून देवापेक्षा संत थोरच आहे. म्हणून व्यापकत्व अवच्छेदकाने विचार केला तर देवापेक्षा संत थोर आहे. कार्यत्व अवच्छेदकाने पण देवापेक्षा संत थोर आहेत. आणि तिसरा विचार जो राहिला तो देशत्व अवच्छेदकाने. अर्थात आपण जर पाहिलं तर पंढरीश पांडुरंग परमात्मा कुठे आहे? कुठे आहे? देशमंडीमध्ये आहे का? पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवण येते ती पंढरपुराची. प्रभू रामचंद्र कुठे आहेत? अयोध्येला. काशी विश्वेश्वर कुठे आहेत? आणि भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत? द्वारकेला, वृंदावनामध्ये, मथुरामध्ये, गोकुळामध्ये, सगळीकडे. पण आपण असं नाही म्हटलं प्रभू रामचंद्र सगळीकडे आहे असं म्हटलं का? नाही. अयोध्या एक देश आहे. त्या देशामध्ये तिथपर्यंत ते सीमित राहिले. पण मला एक सांगायचं आहे, देवापेक्षा संत थोर कसे आहेत? उभारिला ध्वज ऐसी चराचरी कीर्तिजांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. देशत्वावच्छेदकाने भगवंत मर्यादित, परंतु संतांनी मात्र तिन्ही लोकावरती स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ सर्वत्र त्यांनी या भागवत धर्माचा पताका उभारलेला आहे. म्हणून देशाच्या दृष्टीने विचार करू गेलो तर देवापेक्षा संत थोर आहेत. म्हणून साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल. अशा थोर असणाऱ्या संतांना या जीवाचा कळवळा येतोय का? कारण हा जीव या भवसागरामध्ये बुडत आहे. बुडते हे जग बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. संतांना या जीवाचा कळवळा येतो का? हा जो जीव आहे तो बुडत आहे. कुठे बुडतोय? कुठे बुडतो? या भवसागरामध्ये जीव बुडत आहे. बुडते हे जन न देखवे डोळा. संतांना ते पाहवत नाही. संत हे कृपाळू आहेत, दयाळू आहेत. म्हणून त्यांना या जीवाची अवस्था पाहवत नाही. बुडणाऱ्या जीवाला काहीतरी उपदेश केला पाहिजे. काहीतरी उपदेश करण्यापेक्षा या जीवाला भगवंताला शरण जा असाच उपदेश करण्याची वेळ आली. म्हणून तुकोबरा या जीवाला उपदेश करतात. अभंगाचा प्रथम मनावोनी शरण
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. अर्थात आता अभंगाच्या चिंतनाला आपण सुरुवात करत आहोत. ऐका, जेव्हा अशा आमच्या सारख्या तरुणांना जेव्हा आम्ही पाहतो कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहिल्यानंतर त्याचा फार आनंद होतो. कारण या सर्व मंडळींना, ज्येष्ठ मंडळींना नेहमी पाहतच असतो. कर्ण भाग्यवंत नटे कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जो तरणा आहे त्याने कीर्तनामध्ये येऊन टाळ घेऊन उभं राहावं. कळलं का? लक्ष आहे का? जे तरुण आहेत त्यांनी कीर्तनामध्ये येऊन टाळ घेऊन उभं राहावं. नटे हरी कीर्तनात. दुसरीकडे नटून जाण्यात काही अर्थ नाही. लग्नाला जायचं की मग कशी आपली घाई असते, नटक करून आपण लग्नाला जातो. परंतु संतांनी आपल्याला एक उद्धाराचा मार्ग सांगितला की हरी कीर्तनामध्ये नटून उभं राहा. नटून उभं राहा म्हणजे याचा अर्थ असा नाही की मग आपण व्यवस्थित काहीतरी पोशाख घालून यावं. नाही. नटायचं म्हणजे काय? अंतःकरणातून नटलं पाहिजे. भगवंताच्या विषयी जो प्रेमभाव असे आहे तो अंतःकरणामध्ये ठेवणं हेच नटणं आहे. बाहेरून दिखावा काही नाही. जो भाव आहे त्याकरताच ते उभे आहेत. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात वाजवणारे पण आपले तरुणच आहेत. पण आता एक प्रश्न पडतो, जर इथे सगळे तरुण आहेत, बाकीचे बसलेले तरुण, तुम्ही काय कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहत नाही? तुम्ही सुद्धा कीर्तनामध्ये इथून पुढे तरी उभे राहा. विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. अजून एक प्रसंग सांगून जातो बघा. देवाला आवडेल असं आपण करावं, लोकांना आवडेल असं आपण करू नाही. त्याचा काही लाभ होत नाही. त्याचा विचार पुढे सांगणार आहे. म्हणून म्हणून शरण जावे. अभंगाच्या प्रत्येक पदाचा विचार आपण करणार आहोत. व्यवस्थित सूक्ष्म श्रवण करा. अभंगातलं प्रथम चरणातलं प्रथम पद काय आहे सांगा. ऐकताय ना तुम्ही सर्वजण? अभंगाचं प्रथम पद काय आहे? म्हणून. ऐका, म्हणून प्रथम पद फक्त, पुढचं नाही. मग म्हणून पदाचा जर विचार करायला गेलो तर म्हणून हे पद सहेतुक आहे किंवा पूर्व आशय वाहक आहे. कोणतं पद? म्हणून. ऐका आता कसा त्याचा प्रयोग होतो बघा. म्हणून पदाचा प्रयोग कीर्तनाच्या
विवाहाच्या पत्रिकेमध्ये कीर्तनाचं निमंत्रण आहे म्हणून आम्ही कीर्तनाला आलं का लक्षात? म्हणून पदाचा प्रयोग कसा झाला? पूर्व जो आशय असतो, पूर्व जी घटना असते ती पुढे नेण्याकरता म्हणून पदाचा प्रयोग होतो. विवाह पत्रिकेमध्ये कीर्तनाचं निमंत्रण आहे म्हणून आम्ही कीर्तनाला आलो. म्हणून पदाचा प्रयोग झाला का नाही? ऐका, आता अजून एक पद असं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, परंतु. काय म्हणतात त्याला? परंतु शब्दाचा प्रयोग होतो. आता याच कीर्तनाच्या विवाहाच्या पत्रिकेमध्ये कीर्तनाचं निमंत्रण आहे, परंतु आम्ही तिथे गेलो कीर्तनाच्या निमित्ताने, पण तिथे कीर्तन न होता असं जर झालं तर तात्पर्य काय आहे सांगण्याचं? म्हणून हे पद मागचा आशय पुढे घेऊन येतं आणि परंतु हे पद जर आपण प्रयोगात आणलं तर तो मागचा आशय नष्ट करून टाकतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असा शब्द प्रयोग केलाय, पण का म्हणून असा प्रश्न पडतो. का म्हणून आम्ही भगवंताला शरण जायचं? 3 कारण सांगितले गेले. आजवर आम्ही आमचे अनेक जन्म झालेत. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. अजून एक प्रमाण आहे. अनेक जन्म झाला. किती जन्म झाला? फेरा. गणित नाही जी दातारा. आजवर आमचे अनेक जन्म झालेत, त्याचं गणित नाही. अशी जन्म झालेत म्हणून आम्हाला त्या योनीमध्ये आलेल्या या 84 लक्ष योनीमध्ये कधी भगवंताला शरण जाता आलं नाही, म्हणून आम्ही आज शरण जाणार आहोत. पहिलं कारण सांगितलं. आजवर अनेक जन्म झाले, भगवंताला शरण जाता आलं नाही म्हणून शरण जायचंय. दुसरं कारण सांगितलं की भगवंताने आम्हाला हा देह दिला ना, मनुष्य देह, हा दुर्लभ आहे, म्हणून या देहाने आता आम्हाला भगवंताला शरण जायचं. का? ज्या भगवंताने आम्हाला हा देह दिला त्याची कृतज्ञता म्हणून, उपकार म्हणून आम्हाला भगवंताला शरण जायचंय. म्हणून भगवंताची कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून शरण जायचं. जेने हा जीव जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. का म्हणून भगवंताला शरण जायचंय? दुसरं कारण आपण पाहिलं, ज्या देवाने आम्हाला हा जीव दान दिला त्या देवाची कृतज्ञता म्हणून, उपकाराची परतफेड म्हणून आम्हाला भगवंताला शरण जायचंय. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. दुसरं कारण सांगितलं. पहिलं कारण काय सांगितलं? भगवंताला का म्हणून शरण जायचंय? आजवर अनेक जन्म झाले आम्हाला शरण जाता आलं नाही. इतर योनींमध्ये शरण जाता येत नाही भगवंताला. हा मनुष्य देह आहे आणि हा मनुष्य देह त्या भगवंताने आम्हाला दान केला म्हणून आम्हाला शरण जायचंय. आणि तिसरं एक कारण आहे का म्हणून शरण जायचं आहे, तर जन्म मरणाचा फेरा हा आम्हाला चुकवायचा आहे. अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला निवृत्त व्हायचं आहे म्हणून भगवंताला शरण जायचंय. आणि जन्म मरणाचं जे दुःख आहे ते दुःख आम्हाला निवृत्त करायचंय. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. यावर एक सुंदर चाल आहे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगनी रांगत ते सुंदर चाल. वारकऱ्यांच्या चाली आपल्या संप्रदायामध्ये तुम्हाला अजून एक सांगून जातो. वारकरी संप्रदायामध्ये आळंदीमध्ये गुरुवर्य हनुमंत महाराज मते बाबा, त्या बाबांनी वारकरी संप्रदायाला चालींचा ठेवा दिला. किती चालींचा ठेवा असेल? आकडा सांगा तुम्ही, म्हणजे मी पुढे बोलतो.
5,000 वारकरी चाली. किती? 5,000 वारकरी चाली आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्यांनी ती एक आपल्या भजनी मालिका निर्माण केली. त्या भजनी मालिकेमध्ये 2,500 अभंग आहेत. प्रत्येक अभंगाला 2 चाली. 2,500 अभंग आहे तर चाली किती झाल्यात? 5,000. मग आता आपल्याला जर 5,000 चालींचा ठेवा जर आपल्याकडे असेल तर त्या चालीनं म्हणता आपण चाली बिघडवून दुसऱ्या चाली का म्हणतो? विठाल विठाला. जास्त दूर जायची गरज नाही. आपल्या या घरामध्येच गुरुवर्य पंढरीनाथ बाबा, मला मगाशी सांगितलं काकांनी की काकड्यामध्येच ते ब्रह्मलीन झाले. इतका सुंदर त्यांचा स्वर होता. मग जर आशे महात्मे जर आपल्या गावामध्ये असतील किंवा हनुमंत महाराज मते बाबांसारखी जर मंडळी आपल्या या संप्रदायाला लाभली, त्यांनी जर चालींचा ठेवा जर आपल्याला दिलाय, तर मग म्हणून हा विषय का आला? दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. बघा, जसे शब्द आहेत ना तशीच चाल आहे, म्हणून ती अंतःकरणाला भावते. विषय काय चालू होता? तिसरं कारण की जन्म मरणाची निवृत्ती व्हावी म्हणून शरण जायचं आहे. म्हणून दुःखाची निवृत्ती करायची आहे म्हणून शरण जायचं आहे. म्हणून अभंगातलं पहिलं पद काय आहे? म्हणूनी. म्हणून शब्दाचा अर्थ आपण पाहिला. म्हणून शब्द का तिथे आला त्याच्या मागची 3 कारण पाहिले. आता आपल्याला पुढच्या पदाकडे जायचंय. म्हणून पुढे काय? शरण. त्या शरण पदाचा विचार करायचा आहे. विठाल विठाला. शरण पदाचा विचार करत असताना भगवंताला 3 प्रकाराने शरण जाता येतं. व्यवस्थित ऐकतात ना तुम्ही सर्वजण? हा, भगवंताला 3 प्रकाराने शरण जाता येतं. बघा, तस्य एव अहम, मी त्याचा आहे. तस्य एव अहम, त्याचाच मी आहे. कोणाचा? त्या भगवंताचा मी आहे. पुढे एक विचार अजून येतो. बघा, हा प्रथम विचार झाला. तस्य एव अहम, मी त्या भगवंताचा आहे. मम एव असौ, माझा तो आहे. आणि स एव अहम, अर्थात तोच मी आहे. अशा 3ही पद्धतीने भगवंताला शरण जाता येतं. आता या 3 प्रकारामध्ये आपण कुठे बसतो हे आपण ज्याने त्याने विचार करावा. विठाल मी त्याचा आहे, तो माझा आहे. नव्हे नव्हे नव्हे, तो आणि मी एकच आहे. तुका म्हणे जीव. तुका म्हणे जीव. तुका म्हणे ऐसी कैसी किव, कोठे जीव निराळा, असं प्रमाण. जीव भगवंतापेक्षा निराळा नाही. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. म्हणून अभेद सांगितला गेला जीव आणि ब्रह्मामध्ये. म्हणून तस्य एव अहम, मी त्याचा आहे. कुणाचा? आपल्याला जर विचारलं मी कोणाचा आहे तर आपण म्हणू मी पत्नीचा आहे, मी पोराबाळांचा आहे, मी या घराचा मालक आहे, मी गोराढोरांचा मालक आहे, या शेतीचा मी मालक आहे. म्हणून हे चा 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 यांचा मी मालक आहे असं आपण म्हणू. पण कधी आपण असं म्हणतो का मी भगवंताचा आहे? सांगा, खरंच सांगा. विचार करण्याची गोष्ट आहे की नाही? म्हणून तस्यैव अहम, मी त्याचा आहे. बरं, याच्या पुढे जाऊन आपण दुसऱ्या प्रकारांमध्ये बघू. मम एव असो, तो माझा आहे असं तरी आपल्याला कधी वाटतं का? नाही. तो माझा आहे असंही कधी वाटत नाही. आपल्याला जर विचारलं तुम्ही कोणाचे आहात तर आपण म्हणतो की हा माझा, तो माझा असं आपण म्हणतो. पण देव माझा असं आपण कधीही चुकून म्हणत खरंच नाही म्हणतो. म्हणून तस्य एव अहम मम एव असौ. याच्याही पुढे जाऊन शरण जाण्याचा एक जो प्रकार आहे तो शरण जाण्याचा प्रकार हा श्रेष्ठ आहे. कसा आहे? स एव अहम. स म्हणजे तो मी आहे. आमच्यामध्ये भेद नाही, अभेद आहे. आपल्याकडे एक वाक्य आहे, श्रुती प्रमाण आहे. तत्वमसी. तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे ऐक्य. गुरु आपल्याला, श्री गुरु आपल्याला भेटतात आणि आपल्याला उपदेश करतात. तत्वमसी ब्रह्म उपदेश करतात. ते ब्रह्म तू आहेस. तू जीव नाही, तू जीव नाही, तू ब्रह्मच आहे. असा अभेद प्रकाराने आपल्याला ते सांगतात. म्हणून शरण कसं जायचं आहे? तस्य एव अहम मम एव असौ. आणि स एव अहम, तो भगवंतच मी आहे. आता शरणागतीचे हे 3 प्रकार झाले. पण शरणागत जो असतो, जो भक्त असतो, तो शरणागतच आहे हे कसं ओळखायचं? त्याकरता आपल्याला 6 लक्षणांचा विचार करायचा आहे. विठाला विठाला. शरणागत कुणाला म्हणावं त्याच्या ठिकाणी ही 6 लक्षण पाहिजे. 6 लक्षण म्हणजे ही 6 गुण पाहिजे.
शरणागत कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं? ऐका, अनुकूलस्य संकल्प, अनुकूल भगवंताला जे अनुकूल आहे, भगवंताला जे आवडतं ते आपण करावं. आपल्या नेमकी विरुद्ध आहे. आपल्याला आवडते तशी भक्ती आपण करतो, देवाला आवडते तशी भक्ती आपण करतो का, हा आपण प्रत्येकाने विचार करावा. म्हणून प्रथम लक्षण सांगितलं गेलं. भक्त कोणाला म्हणावं? शरणागताचं प्रथम लक्षण काय? अनुकूलस्य संकल्प, भगवंताला आवडेल असा संकल्प आपण करावा, तसा परमार्थ आपण करावा. कोणता परमार्थ आवडतो? भगवंताला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस करणारे जे आहेत ते भगवंताला आवडतात. पुढे तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ गळ्यामध्ये, ज्याच्या गळ्यामध्ये आहे तो भगवंताला आवडतो किंवा ते भगवंताला आवडतात. त्याच्यानंतर गोपीचंदन टिळा ज्यांच्या मस्तकावरती आहे, भगवंताला ते भक्त आवडतात. आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा, त्या भगवंताला वैष्णवांचा कळवळा आहे असं म्हणा, किंवा आपल्याला आपल्या परस्परांमध्ये कळवळा आहे. भक्ताला भक्ताविषयी प्रेम असलं पाहिजे. संप्रदायामध्ये सध्या फार ती विकृती आहे. कोणी जरी एखादा गुणवान असेल तर आपल्याला असं वाटते नाही, मग त्याची निंदा करायला सुरुवात होते. तसं नाही, कळवळा असला पाहिजे. भक्ताला भक्ताविषयी कळवळा असला पाहिजे. देवाला काय काय आवडतं? तुळशी माळ घालणारे आवडतात. ऐकता ना तुम्ही सर्व? जर देवाला जर तुळशी माळ घालणारे आवडत असतील तर आपण तुळशीची माळ घालावी की नाही? नक्कीच घालायला पाहिजे, तेव्हा आपण देवाला आवडू. पुढे काय सांगितलंय? गोपीचंदन टिळा असला पाहिजे. आपण हिंदू आहोत ना, हिंदू धर्माचं ते एक प्रतीक आहे, लक्षण आहे. एक खंत वाटते जेव्हा शहरामध्ये आपण जातो, शहरातल्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्या मुलांना विचारलं, आजकालच्या त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना, की तुमच्या कपाळावरती टिळा का नाही? कपाळावरती टिळा नाही, गळ्यामध्ये माळ नाही. विद्यार्थी येतात शिबिरामध्ये, महिनाभर टिळा लावतात, माळही घालून जातात, पण तोच विद्यार्थी पुढच्या वर्षी जर आपल्याला भेटला तर त्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, त्याच्या कपाळावर टिळा नाही. का? त्याला विचारला, तो म्हणतो आमच्या शाळेमध्ये हे चालत नाही. आपण कुठे राहतोय? भारतामध्ये. जर भारतामध्ये या हिंदू धर्मामध्ये कपाळावर जर टिळा नको असं जर एखादी शाळा सांगत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य आपलं काय? विठाला विठाला. शरणागतीचे लक्षण आपण पाहत आहोत. शरणागत कुणाला म्हणावं? अनुकूलस्य संकल्प, आवडे देवासी तो ऐका प्रकार. अजून पुढे सांगितलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आणना. ही जो आषाढी कार्तिकीची वारी करतो तो मला आवडतो. म्हणून भगवंताला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे, तोच खरा भक्त आहे. प्रथम लक्षण सांगितलं अनुकूलस्य संकल्प. द्वितीय लक्षण सांगितलं प्रतिकूलस्य वर्जनम. परमार्थामध्ये जे प्रतिकूल आहे, प्रतिकूल म्हणजे जे अडथळा आणणार आहे, जे प्रतिबंधात्मक आहे, त्याचं वर्जन आपण करावं, अर्थात त्याग करावा. परमार्थामध्ये ज्याची आवश्यकता नाही ना त्याचा त्याग करावा. परमार्थामध्ये प्रतिबंध कसला माहिती का? प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. प्रपंच हा ओसरला पाहिजे, म्हणून तेजून या जन भक्ती करा. त्याग करायला सांगितलाय. परमार्थामध्ये जे प्रतिबंध आहेत त्यांचा त्याग करा. म्हणून प्रतिकूलस्य वर्जनम. किंवा संसाराच्या नावे पुण्य धर्म केला, संसाराच्या नावाने शून्य घालायचं, अर्थात संसाराला शून्य करायचं आहे, संसाराचा त्याग करायचा. फलकट तो संसार येथे सार्वभौम. म्हणून तात्पर्य काय आहे? भगवंताला जी भक्ती आवडती ती अनुकूल असली पाहिजे, प्रतिकूल नको. परमार्थामध्ये प्रतिकूलता नको. याची थोर भाती हेची थोर भक्ती आवडते देवा,
संकल्पावी माया संसाराची. आता इथे मी पोहोचणार होतो की भगवान आपल्याला संसाराचा त्याग करायचा आहे असं जरी सांगितलंय, प्रतिकूलस्य वर्जनम, संसाराचा त्याग करा. पण संसाराचा त्याग करणं आपल्या हातात नाही. संसार निर्माण करणं हेही आपल्या हातात नाही आणि संसाराचा प्रलय करणं हेही आपलं कार्य नाही. ते मायेचं कार्य आहे, भगवंताचं कार्य आहे. पण मग संसार सोडून द्या असं संतांना सांगायचं नाही. संसाराचा त्याग करा याचा अर्थ काय? संकल्पावी माया, संसारामध्ये जी आपण आसक्ती धरून बसलोय ती आसक्ती आपल्याला बाजूला करायची. संसार बाजूला करू शकत नाही आपण. आपण जर ठरवलं की हे झाड इथे नकोय, आपण असं जरी ठरवलं, उद्या काढून जरी टाकलं तरी दुसरं झाड येणारच. म्हणून आपल्या हातामध्ये उत्पत्ती आणि प्रलय आपल्या हातात नाही. ते झाड नकोय ना तर त्या झाडाकडे पाहू नका, इतकंच आपण करू शकतो. विठाला विठाला काय सांगत होतो? शरणागताचे 6 लक्षण, त्याच्यातलं दुसरं लक्षण आहे काय? प्रतिकूलस्य वर्जनम, संसाराचा त्याग हा परमार्थामध्ये करायला पाहिजे. पुढे जाऊन आपण तिसरं लक्षण पाहूया. रक्षिष्यति इति विश्वासः, भगवंत माझं रक्षण करणार असा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे आणि तोच खरा भक्त आहे. प्रपंचामध्ये भांडवल असतं. कोणतं भांडवल आहे प्रपंचामध्ये? प्रपंचामध्ये धन हे भांडवल आहे. तसंच परमार्थामध्ये सुद्धा भांडवल पाहिजे. भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थामध्ये भांडवल कोणतं आहे? विश्वास आहे. आणि प्रपंचामध्ये भांडवल कोणतं आहे? धन आहे. जसं प्रपंच चालवण्याकरता धनाची आवश्यकता आहे की नाही, परमार्थ चालवण्याकरता अर्थात परमार्थामध्ये आपण पुढे जाण्याकरता विश्वासाची गरज आहे. म्हणून रक्षिष्यति इति विश्वासः, भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणात विश्वास असला पाहिजे की तो माझं रक्षण करणार. आणि असा विश्वास जर आपल्या अंतःकरणात असेल तर आपण खरे भक्त. विठाला विठाला. 3 लक्षणांचा विचार झाला. चतुर्थ लक्षण आहे गोप्तृत्व वर्णम. काय? भगवंताविषयी आपण नेहमी आभार प्रकट केले पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कोणाविषयी? भगवंताविषयी. म्हणून तो खरा भक्त आहे की या भगवंताने आम्हाला हा देह दिला, दुर्लभ आहे हा देह दिला. आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की नाही? भगवंताचे आभार मानले पाहिजे. म्हणून गोप्तृत्व वर्णम चतुर्थ लक्षण. लक्षात येत आहे ना? 4 लक्षणांचा विचार झाला. 5वं लक्षण आहे आत्मनिक्षेप. अर्थात काय? हे माझं नाही. घर आहे, घर माझं नाही. संपत्ती आहे, माझी नाही. परंतु आपण म्हणतो की नाही हे माझं 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 असं म्हणत आपण एक दिवस निघून जातो. परंतु हे माझं म्हणणं काही सुटत नाही. परंतु सांगितलं गेलं काय? आत्मनिक्षेप. भक्त कसा असावा? माझं काहीच नाही, जे आहे ते सर्व भगवंताचं आहे. देह समर्पिजे देवा, बाहेर काहीच न घ्यावा. हा देह सुद्धा आपला नाही. जे आपल्याला वाटतं ना की हा देह माझा आहे, ज्या देहाकडे पाहून आपण सगळी जी खटाटोप रोज उठून करत आहोत, कशासाठी करतोय? देहासाठी करतोय. परंतु हा देह सुद्धा आपला नाही. भक्त खरा तोच आहे. देह समर्पिजे देवा, म्हणून माझं काहीच नाही, सर्व भगवंताचं आहे. म्हणून 5 लक्षणांचा विचार झाला. आणि शेवटचं लक्षण सांगितलं गेलं की कार्पण्यम, अर्थात भगवंताचा भक्त तोच आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान नाही. अभिमान नुरे कोड अवघेची पुढे, किंवा गेला अभिमान लाज बोलविला मान. अभिमान गेला पाहिजे परमार्थामध्ये. म्हणून भक्त तोच आहे जो अभिमान रहित आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनवूनी या पदाचा विचार झाला. शरण या पदामध्ये आपण 2 विचार केले की शरणागतीचे 3 प्रकार आणि शरणागताचे 6 लक्षण. पुढचं पद काय आहे? मनवूनी शरण जावे. पण कोणाला आणि कसं शरण जावं त्याचा विचार या उत्तरार्धामध्ये सांगितलाय. कसं शरण जावं? सर्व भावे. भगवंताला शरण जायचं आहे, पण सर्व भावे शरण जायचं. या सर्व भावे पदाचा विचार 2 प्रकाराने आपल्याला करता येईल. सर्व भावे म्हणजे प्रेमयुक्त आदरयुक्त अंतःकरणाने भगवंताला शरण जायचं, प्रेम भावाने शरण जायचं, पहिला अर्थ करायचा. आणि दुसरा अर्थ असा आहे की काया वाचा आणि मनाने भगवंताला शरण जायचंय. त्याचा विचार आपण क्रमाने करूया. सर्व भावे या पदाचं चिंतन आपण करतोय. सर्व भावे म्हणजे काय? पहिला अर्थ केला आपण प्रेमाने भगवंताला शरण जायचं. अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे भगवंताला शरण जातात. कारण तो भगवंत या प्रेमाचा भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ कयाला. आपल्याला दुष्काळ पाण्याचा असतो, पैशाचा असतो. भगवंताला दुष्काळ कसला आहे माहिती का?
प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला, त्याला प्रेमाची भूक आहे. म्हणून भगवंताला शरण जाताना प्रेमाने शरणच गेलं पाहिजे. त्याच्याकरता दृष्टांत असा आहे बघा, भक्ताच्या ठिकाणी प्रेम असेल ना तर भगवंत नक्की त्या भक्ताजवळ येतो. दृष्टांत काय आहे? शबरीचे बोरे ऐकतात तुम्ही सर्वजण. शबरी मातेने भगवंताला बोर खाण्याकरता दिली, परंतु ती उष्टी बोर होती. कशी होती? उष्टी बोर. मग आता इतका जगाचा मालक जो आहे तो ही अशी उष्टी बोरं खाईल का? अहो साधा आपण आपल्या घरातल्यांच उष्ट खात नाही. भगवंत त्या शबरीचे बोरे का खाईल उष्टी? परंतु त्या उष्ट्या बोऱ्यांमध्ये तो उच्चिष्टपणा नव्हता, त्यामध्ये प्रेम होता, प्रेम भाव होता भगवंताविषयी. म्हणून भगवंताने त्या उष्ट्या बोऱ्यांचा स्वीकार केलेला आहे. एक दृष्टांत सांगितला. दुसरा दृष्टांत आहे सुदाम्याचे पोहे. सुदाम्याचे पोहे, सुदामा जेव्हा भगवंताकडे गेलेत, हातामध्ये ती मुष्टीभर पोहे आहेत आणि भगवंताने विचारलं काय आणलंय माझ्यासाठी? सुदामाने सांगितले हे पोहे आहेत. आता तो जगाचा मालक, सोन्याची नगरी त्या भगवंताची, आणि त्याच्या समोर जाऊन हा हातामध्ये काय नेतोय? पोहे नेतोय. निदान ज्याच्याकडे जायचंय त्याची पात्रता, त्याचा सगळा अभ्यास करून आपण त्याच्याकडे जाताना काहीतरी मोलाची वस्तू घेऊन जात असतो. एखाद्या नेत्या मंडळीकडे जायचं असेल तर काहीतरी आपण विशेष मोठं फुलं घेऊन जातो, मोठा गुच्छ घेऊन जातो फुलांचा. पण एखाद्या सामान्य व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर कुठेतरी छोटस काहीतरी असेल म्हणून ते आपण उपहार म्हणून घेऊन जातो. पण जो जसा आहे त्याच्याकडे तसंच गेलो पाहिजे. परंतु सुदाम्याला मात्र ते जमलेलं नाही. परंतु भगवंताने त्या सुदाम्याचे पोहे देखील स्वीकार केले. का स्वीकार केले? कारण भगवंताप्रती त्या सुदामाच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं. त्याला काही व्यवहार करायचा नव्हता. इतकं घे आणि तितकं दे असा काही व्यवहार नव्हता. मुष्टी भर पोहे घेऊन आल्यानंतर भगवंताने त्या सुदाम्याला सोन्याची नगरी सुदामा सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. जो दरिद्री असलेला सुदामा ब्राह्मण आहे भगवंताच्या भेटीला गेला आणि हातामध्ये मुष्टीभर पोहे घेऊन गेलेला आहे. परंतु त्या भगवंताविषयी जे प्रेम होतं त्या प्रेमाकडे पाहून भगवंताने स्वीकार केला आणि गाव सोनियाचा दिला. तात्पर्य काय आहे? सर्व भावे अर्थात भगवंताला प्रेमाने शरण जा. तिसरा दृष्टांत देतो तुकोबाराय महाराजांचा. तुकोबाराय महाराजांच्या घरी भगवंत येणार होते. Your destination is on the right. माझी आले विशेषी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधेल्या गण्या घरी मोडक्या बाजा वरी बाजारांच्या शेजा मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबारायांच्या घरी, तुकोबाराय महाराजांच्या घरी भगवंत आले, परंतु तुकोबारायांकडे भगवंताला पाहिजे तशी व्यवस्था नव्हती. तुकोबारायांच्या घरी मोडक्या बाजा आहेत, गळक छप्पर आहे. तुकोबारायांच्या घरी त्या भगवंताला खाण्याकरता देण्याकरता कण्या आहेत, दुसरा काही पदार्थ नाही. जेव्हा भगवंताचं जेवण झालं तेव्हा काहीतरी आपण मुखशुद्धी म्हणतो ना, तुकोबारायांनी तुळशीचं पान दिलंय. कोणाला? भगवंताला. म्हणून भगवंत तुकोबारायांच्या घरी आले. भगवंताने असं नाही म्हटलं मला VIP व्यवस्था पाहिजे, तसं काही भगवंत म्हटले नाही. भगवंताने व्यवस्था नाही पाहिली, भगवंताने तुकोबारायांची अवस्था पाहिली. विठ्ठला म्हणून सर्व भावे भगवंताला शरण जायचं. सर्व भावे म्हणजे प्रेमाने शरण जायचं हा एक अर्थ केला.
आणि सर्व भावी पदाचा अर्थ अजून असा आहे, सर्व भावे आलो तुझशी शरण, काया वाचा मने सहित देवा. दुसरा अर्थ आपण पाहत आहोत सर्व भावी पदाचा. काय आहे? कायेने, वाचेने आणि मनाने भगवंताला शरण जाणं हेच आहे सर्व भावे शरण जाणं. आता याचा विचार आपण करूया. कायेने म्हणजे शरीराने, वाचेने, मनाने भगवंताला कसं शरण जाता येतं त्याकरता आपल्याकडे एक अभंग आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंताला शरण जायचं वाचेने. काय करायचंय? गोड नाम विठोबाचे, भगवंताचं नाव आपण घ्यायचंय. पुढे डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांनी भगवंताला शरण कसं जायचंय? तर भगवंताचं मुख पाहणं हेच डोळ्यांनी शरण जाणं आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानांनी भगवंताचे गुण ऐकावेत, कानांनी कीर्तन ऐकावं, कानांनी भजन ऐकावं, हेच भगवंताला शरण जाणं आहे. पुढे मना तेथे धाव घेई राही विठोबाचे ठाई. मनाने शरण जायचंय. कसं? भगवंताच्या चरणाशी आपलं मन लागलं पाहिजे. भगवंताच्या चरणाशी आपलं मन लागणं हे मनाने शरण जाणं. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. या भगवंताला तू सोडू नको. म्हणून कायेने, वाचेने आणि मनाने भगवंताला शरण जाणं म्हणजे काय आहे? तर हा संपूर्ण अभंग. घेई घेई माझे वाचे, या संपूर्ण अभंगामध्ये तो काया, वाचा आणि मनाचा विचार आलेला आहे. अजून एक विचार आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तामध्ये भगवंताचे चरण असले पाहिजे. चित्ती तुझे पाय, डोळ्यामध्ये डोळा रूपाचे ध्यान, मुखामध्ये अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. भगवंताचे गुण आपण वर्णन केले पाहिजे. याला म्हणतात सर्व भावे शरण जाणे. म्हणून सर्व भावे या पदाचा विचार झाला. म्हणून शरण जावे सर्व भावे, परंतु कुणाला शरण जायचंय त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल कसं शरण जायचं? सर्व भावे शरण जायचंय. पण कुणाला शरण जायचंय? तुम्ही सांगतायत केव्हाच? 1 तास झाला, अर्धा तास झाला. शरण जायचंय, शरण जायचंय. कुणाला शरण जायचंय? देवासी सर्व भावे शरण जावे. देवाला शरण जायचंय. पण कोणत्या देवाला शरण जायचं हे काय तुम्ही नाव सांगितलेलं नाही. पण देवाला शरण जायचंय. कोणत्याही देवाला शरण जाऊन उपयोग नाही बरं का. ऐकता ना सर्वजण? ऐका. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. गुरुवरे वैकुंठवासी प्रातस्मरणीय संस्थेचे अध्यापक असणारे घुले बाबा असं सांगायचे की कोणी कोणाला शरण जावं, जीवाने जीवाला शरण जाऊ नये. ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. अभंगाच्या प्रथम चरणाच्या अंतिम पदावर आपण आहोत. कोणतं पद आहे अंतिम पद? देवास. म्हणून कोणत्या देवाला शरण जावं? देवाला शरण जावं हे कळालं. त्याच्या आधी अजून एक असं सांगतो. गुरुवर्य फुले बाबा असे सांगायचे, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जावं. म्हणून सर्व भावे देवासी शरण जावे. जीवाने जीवाला शरण केल्यावर काय होईल? जीव जीवाला शरण जातो, काय होतं? दोघांची फजिती होते. तो आधीच फसलेला आहे. कोण? तो जीव. आणि आपण त्याच्याकडे मदत मागायला जातो. एखादा जर निर्धन असेल, एखाद्याकडे जर पैसेच नाहीत आणि आपण त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं आम्हाला पैसे द्या, देऊ शकतो का तो? नाही. का? त्याच्याकडे नाही. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आपण जाऊन उपयोग नाही. म्हणून जीव जीवाला शरण जाऊ, जीवाने जीवाला शरण जाऊ नये. जीवाने जडाला शरण जावं का? जड काय आहेत? हे विषय आहेत. शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळे विषय आहेत, हे जड आहेत. म्हणून त्या विषयांना सुद्धा शरण जाऊन उपयोग नाही. मग जीवाने देवाला शरण जावे, सर्व भावे देवासी शरण जावे. अजून त्यावर आपल्याला विचार करायचा आहे. विठाला विठाला कोणत्या देवाला शरण जावं हे आपल्याला संतांनी सांगितलं. बळीया माझा पंढरीनाथ, जो या देवांचाही देव, सगळ्या देवांचा देव असणारा कोण? माझा पंढरीनाथ. संतांनी सांगितलं कोणाला शरण जायचंय? देवासी शरण जायचं. पण कोणता देव? नाव सांगितलंय, बळीया माझा पंढरीराव. पंढरीनाथाला शरण जायचं. संतांनी सांगितलं असं नाही बरं का, वेदाने पण सांगितलंय. वेद
अनंत मुला अर्थ इपुलाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम. नाम घ्यावे कोणाला शरण जायचंय वेदानेही सांगितलं विठोबासी शरण जावे. तिथे पण विठ्ठलाचं नाव आलेलं आहे. शास्त्रज्ञ विचारलं तर सर्वोत्तम देव तीर्थ सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. शास्त्र सुद्धा सांगतात की त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला शरण जा. संतही सांगतायत की त्या पंढरीनाथाला शरण जा. वेदही सांगत आहे की त्या पंढरीनाथाला शरण जा. पुराणांना विचारलं तर चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे गाती. त्या हरीला शरण जायचं आहे म्हणून सर्व भावे देवासी शरण जायचे. कोणत्या देवाला शरण जायचं त्याचा विचार आपण केला. सेंदरी हेंदरी जी काही दैवत आहेत ना त्या देवतांना शरण जाऊन उपयोग नाही. कारण मुळातच तीच भुकेलेली आहेत. कोणती इतर देवता ह्या भुकेलेल्या आहेत. कुठेतरी त्यांना आपल्याला एका पशुचा बळी देऊन त्यांना नैवेद्य दाखवावा लागतो. असे जर देवता स्वतःच भुकेलेले असतील तर ती आपली तृप्ती करणार का? करू शकत नाही. म्हणून मग शरण जा कोणाला? विठोबासी शरण जावे विठ्ठला. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. त्या विठ्ठल परमात्म्याला पंढरीनाथ परमात्म्याला आपल्याला शरण जायचंय असं तुकोबराय महाराज म्हणतात. पण त्या भगवंताला सर्व भावाने शरण गेल्यानंतर आम्हाला काय लाभ होईल? अभंगाचं दुसरं चरण. भावोतरीला नदीचा हा काय सुंदर इतकेच आहे. वारकरी संप्रदायाचा हा ठेवा, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तो हा उतरील पार. सुंदर एक जागा महाराजांनी काढली होती. उतरील पार, उतरील पार. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा द्वितीय चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तो हा उतरील, पण काय उतरील? कशातून आम्हाला मुक्त करेल? तर त्याचा विचार आहे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात.
या संसार सागरामधून तो आम्हाला उतरील, अर्थात तो पार करून देईल. किंवा जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म आणि मरण. म्हणून जन्म आणि मरण निवारण करणार म्हणून तो हा उतरील पार. पण कशातून? भव दुस्तर नदीचा. भव नदीचा दुस्तर तो हा उतरील असा अन्वय करायचा. भव दुस्तर नदीचा, परंतु भव नदीचा अर्थात दुस्तर भव नदीचा. भव नदीला विशेषण दिलं गेलंय. विशेषण म्हणजे काय? जे विशेषणाला अधिक स्पष्ट करून सांगतं त्याला विशेषण म्हणा. उदाहरणार्थ आपण म्हणूया, हा मंडप कसा आहे? हा मंडप लाल आहे. मंडप हे विशेष आहे आणि लाल हे त्याचं विशेषण आहे. ती गोमाता, ती गाय कशी आहे? कपिला गाय आहे, अर्थात काळ्या रंगाची ती गाय आहे. म्हणून गाय काय आहे? विशेष. आणि विशेषण काय आहे? कपिला गाय. तशाच पद्धतीने हा संसार ही भवनदी कशी आहे? तर दुस्तर आहे. म्हणून दुस्तर हे विशेषण आहे आणि भवनदी हे विशेष आहे. तुमच्यापैकी कोणी जर येथे शिक्षक असेल तर त्याची ही गोष्ट लगेच लक्षात येईल. विठाला विठाला भव दुस्तर नदीचा. भव दुस्तर भव नदीला आपल्याला पार करायचंय, तो भगवंत पार करून देईल. पण या भव नदीला दुस्तर का म्हटलं त्याचा विचार आपल्याला करायचा. का? संसार सिंधू हा दुस्तर, न उल्लंघवे उल्लंघिता पार. बहुत वहाविले दूर न लगेची तीर पैल थडी. हा संसार सिंधू इतका दुस्तर आहे की यात आजवर जे जे गेलेत ते मात्र पैल थडीला पोहोचू शकलेले नाही. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडुनिया. गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा सांगायचे की बघा, इंद्रायणीमध्ये, इंद्रायणी कुठे आहे? हा, इंद्रायणी कुठे? देशवंडीमध्ये. इंद्रायणी माता ही आळंदीमध्ये आहे. गुरुवर्य नथुसिंग बाबा रजपूत सांगायचे, आम्ही गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलंय. काय सांगायचे? की इंद्रायणीमध्ये बुडालेला फुगून वर येऊ शकतो. ऐकताय का? इंद्रायणीमध्ये बुडालेला फुगून वर येऊ शकतो, परंतु भवसागरामध्ये बुडालेला पुन्हा वर येऊ शकत नाही. विठाला विठाला बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडून. या जो बुडाला तो पुन्हा वरती आलेला नाही. म्हणून विचार काय चालू आहे? भव नदी ही दुस्तर कशी आहे की ती उल्लंघता येत नाही, पार करून जाता येत नाही. अजून विशेष चिंतन सांगतोय का? जसं एखाद्या नदीमध्ये किंवा सागरामध्ये लाटा असतात की नाही? सागरामध्ये लाटा असतात. इकडे लक्ष द्या, ऐका, सावधानतेने ऐका. लाटा सागरामध्ये आहेत, सागरामध्ये भोवरे आहेत आणि सागरामध्ये जलचर प्राणी पण आहेत. सागरामध्ये जलचर प्राणी जसे आहेत तसेच या संसार सागरामध्ये काम क्रोध रूपी सावज आहेत, अर्थात जलचर प्राणी आहेत. या संसार सागरामध्ये सावज कोण आहेत? काम आणि क्रोध हे प्राणी आहेत. या संसार सागरामध्ये लाटा कोणत्या आहेत? वासनेच्या लाटा आहेत. जसं तिकडे संसार सागरामध्ये, समुद्रामध्ये पाण्याच्या लाटा आहेत, तसंच या भवनदीमध्ये, या भवसागरामध्ये वासनेच्या लाटा आहेत. तिकडे जसे वाऱ्याचे भोवरे येतात समुद्रामध्ये, तसंच या संसार सागरामध्ये सुद्धा भोवरे आहेत. कोणते भोवरे? मोह आणि ममता रूपी भोवरे या संसार सागरामध्ये आहे. अशा या संसार सागरामध्ये विवेक रूपी दोरी आपल्याला काही कामाची नाही. वैराग्य रूपी नाव सुद्धा आपल्याला इथे काही उपयोगात येणार नाही. म्हणून इतका हा दुस्तर, दुस्तर म्हणजे काय? कठीण. हा संसार सिंधू हा दुस्तर, किंवा या अभंगामध्ये सुद्धा द्वितीय चरणामध्ये पण दुस्तर पद आलंय. तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा. दुस्तर म्हणजे कठीण. पण ही भवनदी इतकी कठीण आहे, त्याचा सगळा विचार तुमच्या समोर ठेवलेला आहे की या भवनदीतून आपल्या सामान्याला तरुण जाता येणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि तो भगवंत मग आपल्याला तो हा भवसिंधू किंवा भवनदी उतरील भगवंत आपल्याला या भवसागरातून निश्चित पार केल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला मात्र एकच करायचंय, शरण जायचं. पण कसं? सर्व भावाने शरण जायचंय. बाकीच्या 2 चरणांचा विचार आहे. मला असं वाटतं 1 तास आपल्याला 2 चरणांना लागला, अजून पुढचा 1 तास उर्वरित, कारण वरातच असती तर
मग आपण दोनही वाजवले असते. मग कीर्तनासाठी तरी आपण काय घड्याळ पाहावं. विठाला म्हणून 2 चरणांचा विचार झाला. उर्वरित 2 चरणांचा विचार अगदी अल्प वेळेमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी ज्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला आपल्याला शरण जायचंय की नाही, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन आपल्याला करायचंय. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. खरंच भगवंताला आज आनंद झालाच, यात काही शंका नाही. आणि अशी जेव्हा कुळी कन्या पुत्र, सात्विक कन्या पुत्र जेव्हा पाहतो ना, तर भगवंताला तयाचा हरीख वाटे देवा. असे हे जे काही सोहळे होतात ना, हे दुर्मिळ सोहळे आहेत. आणि या सोहळ्यांचा आनंद भगवंताला होतो. मी मगाशी एक तुम्हाला सांगून गेलो, आपल्याला असं काही करून जायचंय की ज्याचा आनंद देवाला व्हायला पाहिजे. लोकांना आनंद होऊन उपयोग नाही, कळतंय का? याच्याऐवजी जर आपण दुसरा उपक्रम ठेवला असता ना, तर भगवंताला आनंद झाला नसता. आता सांगतो अजून एक ऐका. असं काही कर्म आपण करावं की भगवंताला आनंद होईल आणि तो भगवंत आपल्याला सर्व काही देईल. पण लोकांच्या आनंदाकरता जर आपण काही करू गेलो तर लोक आपल्याला काही देणार नाही, उलट घेऊन जात. भगवंताकरता जर आपण कार्य केलं, जसा हा सोहळा केला ना, हा भगवंताकरता झाला की नाही. याच्याऐवजी जर दुसरा काही उपक्रम असता तर तो लोकांकरता झाला असता. म्हणून देवाकरता केलं, देवाला आनंद झाला. देव आता तुम्हाला सर्व काही दिल्याशिवाय राहणार नाही, सर्व देईल. लोकांकरता जर केलं असतं तर लोक आनंद देऊ शकले नसते, उलट काहीतरी व्यसन करून, काहीतरी दुःखी होऊन तुम्हाला हे दुःख देऊन निघून गेले असते, देऊ शकले नसते. भगवंत तुम्हाला देणार, लोक काही देऊ शकले नसते, उलट आले असते आणि काहीतरी
करून गेले असते, व्यसन करून गेले असते, उलट ते घेऊन गेले असते. मला असं सांगायचंय की त्यामध्ये नुकसान आहे. म्हणून मगाशी सांगितलं प्रस्तावनेमध्ये की विकृती त्याचा त्याग तुम्ही केला. वरात ही विकृती आहे, त्याचा त्याग केला ना आणि संस्कृतीचा स्वीकार केला म्हणून ही आपली संस्कृती. विठाला आपण आता तृतीय चरणामध्ये विचार करूया. काय आहे तृतीय चरण सांगा तुम्हीच. बोला चरण. बहु बहु आहे करुणा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. भगवंत कसा आहे? करुणावंत आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू. यावर एक सुंदर झालंय. देवा तू कृपा करुणा सिंधू. देव कसा आहे? कृपेचा सागर आहे. म्हणून करुणावंत आहे इतकंच नाही, बहु आहे करुणावंत. बहुपदाचा अर्थ आपल्याला असा करता येईल. तो सागर आहे ना. सागर म्हणजे कोण? आपल्या इथे कोणी सागर असेल तो सागर नाही. सागर म्हणजे समुद्र. समुद्राची खोली मोजता येते का हो? आजवर आपण कोणी असं ऐकलं आहे की समुद्राची खोली मोजून आला? असं काही नाही. म्हणून बहुपद ही ती खोली सांगणार आहे. बहु आहे करुणावंत अर्थात सागराची खोली मोजता येत नाही, समुद्राची खोली मोजता येत नाही. इतका तो करुणावंत आहे. जसा सागर जितका खोल आहे, जितका गंभीर आहे, तितका हा भगवंत करुणावंत आहे. म्हणून देवा तू कृपा करुणा सिंधू. देवा तू कृपा करुणा सिंधू. तो हा भगवंत कसा आहे? बहु आहे कृपावंत. किती कृपावंत आहे? केवळ आपल्या भक्तांचंच रक्षण करतो, भक्तांनाच तारून नेतो असं नाही बरं का. दृष्टांत असा आहे, ऐका. रावणाच्या दरबारामध्ये सभा भरली आणि बिभीषणाला अपमानित करून त्याला राज्याच्या बाहेर काढून दिलं. कोणाला? बिभीषणाला. कोणी काढून दिलं? रावणाने आपल्या स्वतःच्या भावाला राज्याच्या बाहेर अपमानित करून काढून दिलेलं आहे. असे असणारे बिभीषण प्रभू रामचंद्रांना शरण गेलेत आणि त्या सभेमध्ये गेल्यानंतर तिथे कुजबुज चालू झाली. सभेमध्ये कुजबुज होतच असते. काय कुजबुज चालू झाली? वानर सेना म्हणू लागलीत की हा आपल्या शत्रू पक्षाकडून आलेला आहे. कोण? बिभीषण. शत्रू कोण आहे? रावण. म्हणून हा शत्रू पक्षातला इथे आलेला आहे. काहीतरी अंतःकरणामध्ये कपट असेल. प्रभू रामचंद्रांना सांगितलं तुम्ही याला शरण आलेला आहे, परंतु ते शरणागती त्याची स्वीकारू नका. कोण म्हणतंय? ती वानर सेना म्हणते की हा कपटी आहे, शत्रू पक्षाकडून आलेला आहे. परंतु बिभीषण तसे नव्हते. हनुमंतराय म्हणू लागलेत की हा बिभीषण तसा नाही, तुमचा हा एकनिष्ठ भक्त आहे, याची शरणागती तुम्ही स्वीकार करा. सांगण्याचं तात्पर्य काय? किती तो कृपावंत आहे. अहो शत्रू पक्षाकडूनही जर कोणी आलं तरी सुद्धा त्याची शरणागती तो स्वीकारतो आणि त्याचा उद्धार करतो. विठाला विठाला. बहु आहे करुणावंत. पुढे काय? अनंत हे नाम ज्या. अनंत ज्याला नाव आहेत. अनंत नाम काय आहेत? बघा, एखाद्या व्यक्तीला अनेक नावं असतात. का असतात? त्याच्यामध्ये अनेक गुण असतात. म्हणून त्या गुणांनुसार आपण त्याला नाव ठेवत असतो. हा सगळ्यांचा व्यवहारातला अनुभव आहे. म्हणून अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. माझ्या
भगवंताकडे अनंत गुण आहेत ना, म्हणून माझ्या स्वामीला आम्ही अनंत म्हणतो. म्हणून अनंत गुण ज्याच्याकडे आहेत त्याची अनंत नामे आहेत. गुण अधिक असतील तर नाम सुद्धा अधिक दिले जातात. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या का हो तुकोबराय महाराज, तुम्ही आम्हाला या भगवंताला शरण जायला लावतात, परंतु तुम्हाला या शरणागतीचा काही अनुभव आहे का? अभंगाचं चतुर्थ. तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबरांना विचारलं, तुम्हाला या भगवत शरणागतीचा काही अनुभव आला? तो तुम्ही प्रगट करायला पाहिजे. तुकोबराय महाराज म्हणतात, अभंगामध्ये मी ते सगळं प्रगट केलंय. तुका म्हणे साक्षी आले. साक्षी आले अर्थात साक्षी म्हणजे अनुभव मला आला. तुका म्हणे साक्षी आले, आणि जो अनुभव आला ना तुम्ही माझ्याकडे ठेवला नाही, तुम्ही प्रगट केला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. प्रत्येक अभंगाच्या प्रत्येक पदाचा आपण विचार केलेला आहे. किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे, आणि अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तुकोबराय महाराजांनी तेच केले या अभंगातून, की मला आलेला जो अनुभव आहे भगवत शरणागतीचा अनुभव तुम्ही या जगाला दिलेला आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुहा उतरील पार
भवतुसुर नदीचा ज्ञानेश्वर ऐका, समारोपाकडे आपण आहोत, उपसंहारामध्ये आपण आहोत. जाता जाता काही आवश्यक गोष्टी आपल्या समोर सांगून जातो. पिना हे तो हरिनाम का प्याला पिजिये. काय म्हटलो? प्यायचंच असेल तर हरिनामाचा प्याला प्या, आणि नाचायचंच असेल तर कीर्तनामध्ये येऊन नाचा. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच. नाचायचं असेल तर हरिरंगामध्ये नाचा, प्यायचं असेल तर हरिनामाचा प्याला प्या. असं मी का सांगितलं? कारण याच्याऐवजी जर दुसरा कार्यक्रम इथे असता तर मग ते आपल्याला लक्षात आलं असतं. म्हणून प्यायचाच असेल तर हरिनामाचा प्याला, आणि नाचायचं असेल तर हरिरंगामध्ये नाचा. अजून एक आवश्यक सूचना अशी आहे, सूचना म्हणा किंवा ती आमची विनंती म्हणा. वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. का सांगून जातोय? याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता काय आहे? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवंत नाचतात ज्या कीर्तनामध्ये, अशी आपली ही कीर्तनाची परंपरा इतकी श्रेष्ठ आहे, आणि त्या कीर्तन परंपरेचा आपण आदर करतो. परंतु आता जी काही त्यात विकृती येत आहे, जी काही भेसळ होत आहे ना, कृपा करून आपण त्याला जबाबदार आपणच आहोत. त्यामुळे ती आचारसंहिता जी त्या अभंगामध्ये सांगितली ना, नामदेव कीर्तन करी, तो अभंग आपण जाऊन पाहावा. नवे आपण जिथे सप्ताह करतो तिथे तो बॅनर मध्ये लावूनच द्यावा असं मला वाटतंय. कारण त्या आचारसंहितेचं पालन आपण केलं पाहिजे. 2 गोष्टी सांगितल्या की आचारसंहितेचं पालन करायला पाहिजे. अजून एक गोष्ट सांगतो की व्यसनमुक्त आपल्याला व्हायला पाहिजे. त्यातून आपल्याला फायदा तर नाही, उलट नुकसान आहे. आपल्याला कळतंय पण वळत नाही, परंतु वळायला पाहिजे. म्हणून भगवंताला शरण गेलं पाहिजे, व्यसनमुक्त झालं पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली पाहिजे. म्हणून या सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर असे काही जे उपक्रम आहेत जे भगवंताला आवडतात, म्हणून विकृतीकडे न जाता संस्कृतीकडे जाणारे असे काही उपक्रम आपण राबवले पाहिजेत. आणि अशी बुद्धी देणारा तो भगवंतच आहे. म्हणून त्यालाच काळजी आहे आपली की आपले भक्त कुठेतरी या कथेच्या, या कीर्तनाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि माझं गुणगान गातात. याचा आनंद त्या भगवंताला आज नक्की झालेला आहे. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या परिवाराच्या आणि तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, तुम्हा गावकऱ्यांच्या, की असा हा एक सोहळा तुम्ही आयोजित केला, जो आता इथून पुढे आदर्श म्हणून राहील आणि ज्याची कीर्ती या जगतामध्ये सुगंध म्हणून नित्य दरवळत राहील. विठ्ठल